आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। अरे देवा, हे एवढं सगळं रामायण घडलंय वे इथं, हा? आणि ही कामिनी शूर्पणखासारखी वागली। काय खरं नाही, मला वाटलंच होतं मी इथं नाही ना तोवर लगेच ताईला गोता येणार। इथले माणसं बोलाय पुढं असतात पण करायला कोणी नसतंय। आता ही सगळं वाढून ठेवलेलं निस्तारायला कोण आहे माझ्याशिवाय? हाय का कोणी माझ्याशिवाय? यशवंता, तू महिनाभर घरला नव्हतास म्हणून जे घडलं ते सांगितलं। हे समजत तू निस्तरावं म्हणून नाही। हा ते हायच म्हणा, रागताई ही आपली कामिनी माझा विश्वास बसणार, ही असं वागली। विश्वास बसत नसला तरी हेच खरं आहे। मात्र या समध्यात सुंदरची काळजी वाटते मला। नाही नाही नाही, तू अजिबात काळजी करू नकोस, मी हाय ना, मी बघतो काय करायचं ते। आम्ही लय डेंजर देवाला म्हणजे जागृत देवाला आम्ही नवस केलाय सुंदरसाठी, आणि त्यामुळेच सुंदरच्या जीवावर बेतलेले हे संकट आहे का नाही ती मागं पडले। आता हे कामिनी नावाचं संकट कसं उडवून लावतो का नाही ते बघच तू। प्रसादाचं पेड आहेत समजसने दे, आणि तू बिनगोर राहा, काळजी करू नकोस, मी आहे। आता त्या कामिनीला काही सोडत नसतोय मी। फिरली का बुद्धी लगेच? आलं ते थेट बहिणीच्या गोठात। कुकुल्या बाळावानी तिचा पदर धरून ताई 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 ते करणार तुम्ही? अगं बाई जरा हळू बोल की, इथं घरात काय अवदसा घडली ते माहिती का तुला? माहितीये मला, कामिनीने समध्या घराबरोबर वंटा फिरवलाय। तुला कसं माहित? आत्ताच तर ऐकलं की। हुशार आहेस। हुशार तर आहेच मी, त्याच हुशारीचा फायदा करून घेऊन यात आपला कसा फायदा होईल ते बघूया। हीच संधी आहे। कामिनी आंधळेपणानं दळायला लागलीये, तुम्ही कुत्र होऊन पीठ खायचं। काय बोलतीस तू? तर जीवाला काय हाड? अहो ते हाड हाड मध्ये अडकू नका हो। आता याचा समजायचा फायदा कसा करून घ्यायचा त्याचा विचार करा। कामिने उठ आधी। अगं थांबव हे सगळं। हे बघ, वाईटाचा शेवट कायम वाईटच होतो। खरंय तुझं, वाईटच होणार, पण अक्षराचं। आणि तू मला काही शिकवायच्या फंदात पडू नकोस हा। अगं पोरगी आहेस की हैवान? तुला काय म्हणायचं ते म्हण। पर तू बी मला एक सांग, तू इतकं चांगलं वागत आलीस घरच्यांसाठी, काय मिळालं ग तुला? हा, केरसुणीची जागा आहे तुझी घरात, घर स्वच्छ करायला जाते आणि स्वतः खोपडा धरून बसती। आली मला शानपणा शिकवायला। या घरानं मला काय दिलंय ना ते तुला नाही कळणार। तुझा बाप गेला ना तेव्हा आधार दिला या घरानं मला। वय, पण म्हणून किती अजून आधार घेऊनच जगत राहणार आहेस? जरा तरी माझा विचार करायचास। तुझा विचार केला ना म्हणून आज पातूर ताट मानेने जगत आले या घरात। म्हातारपणात तीच मान लडखडायला लागेल ना तेव्हा नाही येणारे कोणी सावरायला। त्यासाठी पैसा पाहिजे, आणि तो माझ्या हातात येणार आहे। आणि जोपर्यंत माझी समधी स्वप्न पूर्ण होत नाहीत ना तोवर मी त्याचा पाठलाग सोडणार नाही। आणि तू बी हा येडेपणा सोडून दे आई, माझी साथ दे तू। कठीण आहे तुझं, मी तुला समजवाया आले तर तू मलाच गोवाया निघालीस यात। तुझ्या पुढे डोसकं पडून मी काही उपयोग नाही। कर तुला काय करायचंय ती। बाई बाई बाई, कामिनी अगं काय ऐकतोय आम्ही, काय बघतोय? चांगलीच हुशार निघालीस की तू। का
माझ्या हुशारीचं काय बॅनर पाहिलं काय अष्टविनायक करताना? कामिनी काय बोलायचं तुला, कुठं काय बोलशील काय सांगता येत नाही बघ. कसं आहे कामिनी, ह्यो सूर्यवंशीचा वाडा आहे. इथं मांजरीला पिल्ल झाली तरी त्याची ब्रेकिंग न्यूज होती. आहेस कुठं तू हा? आणि तुझ्या कारनाम्याची चर्चा अख्ख्या कोल्हापुरात आहेच की. लईच धाडस की ग तुझं. वाघीन आहेस वाघीन. मानलं पाहिजे तुला. कोणीतरी ही हिंमत दाखवायलाच हवी होती. त्या अक्षराचा तोरा ठेचायलाच हवा होता. एक नंबर काम केलंस. एका बाजूला वसुंधरा, एका बाजूला अक्षरा. मस्त चिमट्यात धरलंस की तू. धाडस दाखवाय चांगलं वाटतं पण त्याचा त्रास होतो. लय बेकार त्रास होतो. पण घाबरू नकोस, तू एकटी समजू नकोस स्वतःला. आम्ही आहे तुझ्या बरोबर. हा 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 कवा बी कशाची बी मदत लागली ना तर आम्हाला सांग. आम्ही हा उगाचचा मस्का नाही मारायचा, आधीच सांगून ठेवते. आणि हे बुजगावणं मला मदत करणार आहे. हट, मला जे करायचंय ना ते मी एकटी करणार आहे. मला कुणाच्या मदतीची गरज नाहीये. आणि तुम्हा दोघांना तर मी चांगलंच ओळखून आहे. कामिनी अगं काय बोलतेस तू हे? हा नाही म्हणजे आज तुला आमची गरज नसेल बी, मान्य आहे. पण त्यातनं जर आम्ही तुझी मदत केली तर होणारा तुझा फायदाच आहे ना, तोटा नाही ना. म्हणून म्हणतोय आधीचं सगळं वैर आहे का नाही ते विसरून जा आणि तुझ्या फायद्याचा विचार कर. आता आम्ही सावतावून पुढे येऊन तुला मदतीचा हात पुढे केलाय, नाही म्हणू नकोस. काय आहे? काय विचारलं मी? हा काय आहे? हे सगळे प्रॉपर्टीचे पेपर्स. नीट बघून घ्या. घ्या. कदाचित त्यांना कळणार नाही, पण याच प्रॉपर्टीसाठी ज्यांनी हा खेळ मांडलाय ना त्यांचं तरी समाधान होईल.